काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची भाती, आमची माणसं. किसान वाणी हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत वाढत्या तापमानाचा फळबागेवर होणारा परिणाम आणि घ्यावयाची काळजी या विषयाच्या अनुषंगाने कृषी पर्यवेक्षक गणेश वाघोळे यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत वाढत्या तापमानाचा फळबागेवर होणारा परिणाम आणि घ्यावयाची काळजी या विषयाच्या अनुषंगाने कृषी विभाग अर्धापूर येथील कृषी पर्यवेक्षक गणेश वाघोळे सर हे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. खरं तर त्यांचा परिचय देत असताना त्यांना कृषी विभागामध्ये जवळपास 15 वर्षाचा दीर्घ असा अनुभव आहे. त्यांचं शिक्षणही BSc ॲग्री झालेलं आहे. ते कृषी विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आज जो विषय आहे, सध्याची जी काही परिस्थिती आहे, जे वाढलेलं तापमान आहे, रोज आपण दैनिकामध्ये असतील, आकाशवाणीवरून किंवा दूरचित्रवाणीवरून या वाढत्या तापमानाच्या संदर्भाने काय काळजी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने काही ना काही सूचना ऐकत असतो. परंतु आज आपण या वाढत्या तापमानाचा फळबागेवर काय परिणाम होतो आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने जे काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात ते म्हणजे सध्याचं वातावरण कसं आहे आणि त्या तापमानाचा नेमका काय परिणाम जाणवतो. एवढेच नाही तर भारतीय जे काही मान्सून आहे त्या मान्सूनवर त्याचा काय परिणाम होणार आहे, या व्यतिरिक्त उपाययोजना काय करायला पाहिजे, अशी वेगवेगळी जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण आपल्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण अभिनंदन करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला जो देश आहे आणि या देशाचा जो काही कणा आहे तो म्हणजे कृषी आहे. तर सध्याचं जे काही वातावरण आहे या वातावरणामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तापमान जाणवत आहे आणि मग हे प्रमाणापेक्षा जास्त जाणवणारं तापमान ते नेमकं कशामुळे आहे याच्या संदर्भाने आपण काय माहिती देणार आहात. सर, आपण जे प्रामुख्याने आजकालच्या पेपर आणि आपल्या आकाशवाणीवरूनही आपण ती चर्चा ऐकतोय की तापमानामध्ये अचानक वाढ झालेली आहे आणि ही वाढ म्हणजे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस दिसतं, पण ते जाणवताना एवढी हीट आणि एवढं गरम वाटतं. वातावरणामध्ये उष्मा हा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे तापमान अधिक प्रमाणात वाढलेलं आहे. आणि एकंदरीत पाठीमागच्या 8 दिवसाखालच्या बातम्यांमध्ये पण आपण की या वर्षी हा आपल्या तापमानावर एल निनोचा प्रभाव आहे हेही शब्द कानावर पडत आहेत. तर त्याच्यामुळे हे तापमान जे आहे सध्याचं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तापमान हे आज रोजी वाढलेलं आहे. सर, तुम्ही आताच एल निनो हा शब्द वापरला. नेमकं एल निनो म्हणजे काय हे आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगावं. हा एल निनो म्हणजे आपल्या मान्सूनवर जो काही परिणाम करतो ह्याच्यातला हवामान घटक आहे. जे काही आपल्याकडे पावसाचं जे भाकीत केले जाते, पावसाचं प्रमाण किती राहणार आहे या संदर्भाने जी काही चर्चा आणि अनुमान सांगितलं जातं त्याच्यापैकी महत्वाचा घटक म्हणजे हा एल निनो आहे. जसा पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरामध्ये ह्या एल निनोचा प्रभाव तिथे जो आढळतो त्याच्या विपरीत परिणाम हे आपल्या इकडे आढळतात आणि त्याच्यामुळेच हे आपल्याकडचं जे तापमान आहे आज रोजी वाढलेलं दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा या भारतीय मान्सूनवर नेमका काय परिणाम होतो. ह्या वाढत्या तापमानामुळे म्हणजे एल निनोच्या प्रभावामुळे जो काही आपल्याकडे रेग्युलर पडणारा पाऊस आहे, नियमित जो पाऊस पडतो आणि तो पाऊस हा प्रमाणापेक्षा कमी पडतो. म्हणजे आता जे काही 8 दिवसापूर्वी एक अनुमान आलं होतं 70 ते 80% पाऊस हा नेहमीच्या मान्सूनपेक्षा कमी पडणार, म्हणजे पाऊस हा कमी होणार आहे. अच्छा, तर नेमकं कमी कशामुळे होणार आहे. हे जे पाऊस जो कमी होतो तो एल निनोचा प्रभाव म्हणजे जे काही गरम वारे पाण्याचं प्रमाण हे अपेक्षेपेक्षा जास्त गरम झाल्यामुळे त्याचा परिणाम जे बाष्प स्टोरेज आहे म्हणजे हवामानात बाष्पीभवन होऊन जे बाष्प स्टोरेज होतो आणि पाऊस जो परत पडतो तो पाऊस पडत नाही, कारण वारे हे एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून जातात आणि आपली शेती ही 80% शेती ही आपली मान्सूनवर अवलंबून आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्यालाही शेती क्षेत्रावर दिसूनच येणार आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे
याचा परिणाम तर शेती क्षेत्रावर होणारच आहे. परंतु सध्याला जे काही शेतीमध्ये फळबागे आहेत, या व्यतिरिक्त भाजीपाला पीक आहेत, तर या तापमानाचा त्या फळबागेवर किंवा पिकांवर कोणत्या प्रकारचा परिणाम जाणवतो सर? प्रामुख्याने सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे आंबा आणि केळी ही मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अच्छा. या हीटचा म्हणजे या उष्णतेचा परिणाम हा या पिकावर आढळून येतो. याच्यामध्ये जे आपली पिकाची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता खराब होते. अच्छा. सोबतच केळी पिकामध्ये त्याच्यातले झाड सटकण्याची आणि त्याची उन्हामुळे फळाचे चट्टे लागण्याचं प्रमाण आणि त्याच्यामुळे गुणवत्ता ह्या गोष्टी जास्त होतात आणि पाण्याचा ताण वाढल्यामुळे पिकावर त्याचा परिणाम फळबागेवर आढळून येतो, जास्त प्रमाणात दिसतो. जसं की आपण आताच सांगितलं की फळबागेवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात आणि फळबागा खराब होण्याची शक्यता आहे. परंतु हे जे काही परिणाम आहेत तर हे परिणाम होणार असतील तर यावर नेमकं आपण काय उपाययोजना करायला पाहिजे? परिणाम ह्या उष्णतेचा परिणाम तर होणारच आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये कारण हे पीक आता सध्या परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतं. काही ठिकाणी केळीमध्ये पीक हे चवण्याच्या परिस्थितीत आहे, काही ठिकाणी छोटे झाडं आहेत आणि म्हणजे प्रत्येक टप्प्याचे पीक आहे केळीमध्ये. अच्छा. आणि त्याचा परिणाम हा त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हा दिसून येतो. अच्छा. परंतु हे सगळं करत असताना जे काही सध्याला फळबाग आहेत त्या फळबागेवर वेगवेगळे काही प्रादुर्भाव होऊ शकतात का या तापमानामुळे? फळबागेवर निश्चित वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात. याच्यामुळे जे आपण बोलतोय की फळ जसं केळीचं जर घेतलं आपण, केळीमध्ये जर पूर्ण ओपन असतं त्याचे झाडावर म्हणजे झाड जर परिपक्व व्हायचं असेल तर त्याला पूर्ण पानं हे व्यवस्थित असणे गरजेचे आहे. आणि उन्हाचा जर परिणाम जास्त झाला तर पानं करपण्याची शक्यता वाढते. याशिवाय सर आंबा आहे, जांभूळ आहे, या देखील फळबागा सध्याला आहेत. तर या फळबागावर काही किडींचाही प्रादुर्भाव होत असतो. तर या तापमानाचा आणि त्या किडींचा काही संबंध येतो का आणि ते कशामुळे होतं? हे ह्युमिडिटी वाढल्यानंतर किडीचाही प्रादुर्भाव वाढत असतो. आणि तो ह्युमिडिटी वाढल्यामुळे जी कीड आहे ती आता परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये जे आंबा आहे आणि त्याच्यानंतर लागलीच येणारं जे जांभूळ आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने फळमाशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. जी की फळमाशी ही त्या फळाला पंक्चर म्हणजे असं डंक मारते आणि डंक मारून त्याच्यामध्ये आपली अंडी सोडते आणि दुसऱ्या फळाकडे जाते. तर ह्या फळमाशीमुळे ह्या पिकाचं जवळपास 40 ते 50% नुकसान होत असतं. आणि ही उपद्रवी कीड आहे जिचा परिणाम आंबा आणि जांभूळ या पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. जसं की आपण आताच सांगितलं की या फळबागेवर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. तर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजे? नियंत्रण करण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या एक कामगंध सापळ्यांचा वापर करून आपण फळमाशीचं नियंत्रण करतो. त्याच्यामध्ये जो लूर वापरला जातो तो बॅक्टोसेरा डॉर्सॅलिस नावाचा लूर भेटतो. आणि तो लूर जर आपण फळबागेमध्ये किंवा झाडाला जर टांगून ठेवला तर त्या लूर मध्ये मादीचा गंध दिलेला असल्यामुळे नर फळमाशीचे कीटक हे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि तिथे ट्रॅप होतात. आणि ते ट्रॅप झाल्यामुळे मादीला तिचं मिलन न झाल्यामुळे परत ती जागा सोडते आणि दुसरीकडे स्थलांतर होते. परिणामी आपण पिढीचं स्टॉप करतो, तिथून पुढची नवीन पिढी तयार होत नाही आणि फळमाशीचं तिथून नियंत्रण होतं. अच्छा अच्छा. फळमाशीच्या संदर्भाने आपण अतिशय छान आणि तंबूत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु सध्या परिस्थितीत जे काही खरीप पूर्व मशागतीची कामं शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, तर शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भाने? सध्या परिस्थितीमध्ये आपण मागील 1-2-3 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर अवकाळी पावसाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. बदलते हवामान आहे आणि उन्हाळ्यातच अचानक पाऊस सुरू होतो, ढगाळ वातावरण तयार होतं आणि त्याचा परिणाम आपल्याकडे भविष्यात जे आपण लागवड करतो खरीपामध्ये जसं की हळद आहे, सोयाबीन आहे, ऊस आहे, ह्या पिकावर त्याचा परिणाम हा जास्त दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने हुमणीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. आणि ही जी हुमणी आहे तिला आपण शेणखतातूनच होते असं म्हणतो. बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचा जो काही गैरसमज आहे तो शेणखतामधूनच हुमणी ही निघते असं त्यांचं मत आहे. तर त्या बाबतीमध्ये फक्त शेणखतातून नाही तर चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर हुमणीचा प्रादुर्भाव हा होत नाही. अर्धवट कुजलेलं शेणखत असेल तर अशा ठिकाणी हुमणीची अंडी ही पडून राहतात आणि त्यांना जसंही त्यांच्या अनुकूल वातावरण भेटतं
त्यावेळेस ते अंडीतून जे काय आहे त्यांच्या नैसर्गिक प्रक्रिया होऊन ती हुमणी शेतामध्ये डेव्हलप होते. पण ह्याचं जर नियंत्रण आपण करायचं ठरवलं तर आपण हे सुरुवातीच्या काळामध्ये करू शकतो. जसं की वळवाचा पाऊस जर पडला, सुरुवातीचा पाऊस पडला, तर अशा वेळेस लाईट ट्रॅपचा वापर करून, प्रकाश सापळे ज्याला आपण मराठीत म्हणतो, त्या प्रकाश सापळ्याचा वापर करून आपण हुमणीचं नियंत्रण करू शकतो. आताच आपण या ठिकाणी प्रकाश सापळ्यांचा वापर म्हटलात. बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रकाश सापळे कसे असतात, काय असतात त्या संदर्भाने माहिती नाही. तर या संदर्भाने आपण आमच्या शेतकरी बांधवांना जर प्रकाश सापळे कसे करायला पाहिजे आणि नेमकी कशी आखणी करायला पाहिजे या संदर्भाने जर माहिती दिली तर खूप छान होईल सर. प्रकाश सापळे म्हणजे फार मोठा काही असं वेगळा विषय नाही. जो काही आपण शेतामध्ये जो लाईट वापरतो त्या लाईटच्या साह्याने आपण जर हुमणीचे पतंग धरणे हाच यालाच आपण प्रकाश सापळा म्हणतो. यामध्ये शेतामधलंच आपलं एक घमेलं घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्याच्यावर डिझेल किंवा केरोसिन टाकून जर आपण लाईट संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान लावून ठेवला तर त्यावेळेस त्या लाईटकडे ह्या हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात आणि ते त्या पाण्यामध्ये पडतात आणि पाण्यात पडल्यावर तिथून पुढे जी काही त्यांची पिढी तयार होणारी आहे ती पिढी तिथे थांबते आणि भविष्यात जे काही आपल्याला उपद्रव होणार आहे तो उपद्रव होत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीतच जे काही भविष्यकालीन हुमणीचं नियोजन आहे ते हे आपण या ठिकाणी करू शकतो. परंतु हे सगळं करत असताना शेतकरी बांधवांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी नेमकी कशी घ्यायला पाहिजे? सध्याचं हे वाढतं तापमान आणि त्यामध्ये हे या तापमानामुळे इतर जे काही होणारे परिणाम आहेत या परिणामाविषयी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? सध्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये मशागतीची कामे ही मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तर अशा वेळेस आपण जर उन्हामध्ये जी त्याची नांगरटी करतो आहोत ती उन्हामध्ये जर केली तर त्या परिस्थितीत शेतामध्ये असलेले जे बगळे आहेत किंवा इतर जे काही पक्षी आहेत ते पक्षी त्या नांगरटीच्या माध्यमातून जी आपली जमिनीमध्ये जे काही कोश पडलेले आहेत उपद्रवी किडीचे ते कोश नष्ट करण्याचे काम हे नैसर्गिकरित्या उन्हात नांगरटी केल्यानंतर हे नैसर्गिकरित्या या किडीचं नियंत्रण होतं. अच्छा अच्छा. बरं सर, आताच आपण याच्या संदर्भाने इतंभूत अशी माहिती दिलेलीच आहे. परंतु हे जे काही वाढतं तापमान आहे आणि या वाढत्या तापमानाचा फळबागेवर असेल किंवा भाजीपाल्यावर असेल ह्या वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. तर शेतकऱ्यांनी नेमकं जी काही भाजीपाला पिके आहेत तर ही भाजीपाला पिके पाणी देत असताना त्याचा कशा प्रकारे वापर करायला पाहिजे आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे? महत्वाचं आहे सर याच्यामध्ये पाणी व्यवस्थापनच. कारण उष्णतेमध्ये जास्त पाणी दिलं म्हणजे पीक व्यवस्थित येतं असं नाही. तर नियमित पाणी आणि पिकाला जेवढं गरजेचं आहे एवढंच पाणी जर दिलं आणि शक्यतो ते पाणी आपण सकाळी किंवा संध्याकाळी अतिउष्णतेच्या टायमामध्ये म्हणजे दुपारी 12 ते 4, 12 ते 5 दरम्यान पाणी देण्याचं टाळावं. जेणेकरून पिकाला आवश्यक जे पाणी आहे ते तेवढंच पाणी मिळेल. त्याशिवाय फळबागा जर असतील तर आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियली फॉगर्स तयार करून आपण त्या बागेचं तापमान हे मेंटेन करू शकतो. कशा प्रकारे मेंटेन करू शकतो सर ते फॉगर्स? आता केळीचं जर पीक घेतलं तर आपण केळी जे म्हणतो आपण केळीमध्ये, तर केळी हे आपलं आर्थिक नफा देणारं महत्वाचं पीक आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये परिपक्व होणे, घड निसवणे अशी परिस्थिती आहे. तर फॉगर्स म्हणजे छोटे फॉगर्स मिळतात जे ड्रीपच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये फॉगर्स तयार करून उष्मांक काय टेम्परेचर हे मेंटेन करू शकतो. अच्छा अच्छा. एकंदरीतच सर आपण त्याशिवाय आपण फळबागेमध्ये अच्छा मल्चिंग म्हणजे नॅचरल जैविक मल्चिंगचा वापर करून ज्याच्यामध्ये आपण त्याच पिकाचा पालापाचोळा हा त्या शेतामध्ये पसरवून देणे जेणेकरून ओलावा हा तिथे टिकून राहील. या गोष्टीचाही वापर करून आपण फळबागेचं म्हणजे पाणी व्यवस्थापन करू शकतो. वा वा, अतिशय छान. या व्यतिरिक्त सर फळांची जी काही वाढ असते तर त्या वाढीसाठी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? फळांची वाढ म्हणून म्हणता येणार नाही. आपण उष्णतेच्या संदर्भाने ज्यावेळेस चर्चा करत असतो त्यावेळेस जर आपण तापमान नियमित ठेवलं, जे त्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं तापमान जर नियंत्रित करून आपण जर ते पीक हे केलं तर ते ऑटोमॅटिकली त्याची गुणवत्ता आणि त्याची वाढ ही
व्यवस्थित होऊ शकते. वा वा वा, अतिशय छान. परंतु बऱ्याच वेळा हे जे काय वाढतं तापमान आहे, निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घ्यायला पाहिजे नेमकी? केळीच्या संदर्भाने एक बोलतो सर. केळीच्या संदर्भाने जे काही निसवलेले घड आहेत त्याच्यामध्ये आपण स्कर्टिंग बॅगचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये स्कर्टिंग बॅगमध्ये जे प्रोपिनॉलच्या जे बॅगा आहेत त्याच्यामध्ये निळ्या रंगाच्या बॅगेच्या ऐवजी जर पांढऱ्या रंगाची बॅग वापरून आपण त्या फळाचं आपण त्या घडाचं संरक्षण करू शकतो. बरं, या व्यतिरिक्त सर जे काही आंबा हे पीक असेल किंवा इतर जे काही फळबागेची पिकं असतील त्या संदर्भाने आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? ह्याच्यामध्ये सर आता केळीच्या बाबतीत बोलत असताना आपण 5% केओलिनचाही फवारणी करून आपण जे पानाद्वारे बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवन आपण रोखू शकतो. अच्छा. शिवाय 0050 सारखी खते जी आहेत त्यांची फवारणी करून प्रति लिटर 5 ग्राम या प्रमाणात म्हणजे 100 टाकी